हरे कृष्ण. गीतामृत या मालिकेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 9 32वा श्लोक पाहणार आहोत. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम ज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तर आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 9 राजविद्या राजगुह्य योग यामधील 32वा श्लोक पाहूयात. मां हि पार्थ व्यपाश्रित्य ये अपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रा ते अपि यान्ति पराम गतिम. अर्थ, हे पार्थ, जे माझा आश्रय घेतात मग ते जरी नीच कुळातील स्त्री, वैश्य आणि शूद्र असले तरी ते परमगती प्राप्त करू शकतात. श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे तात्पर्य घेऊया. या श्लोकामध्ये भगवंत स्पष्टपणे सांगतात की भक्तीमध्ये उच्च आणि नीच वर्गातील लोकांमध्ये मुळीच भेदभाव नसतो. भौतिक संकल्पनेनुसार असे विभाजन असते, परंतु दिव्य भगवत भक्तीमध्ये निमग्न झालेल्या पुरुषाच्या दृष्टीने असा भेदभाव मुळीच अस्तित्वात नसतो. परमगती प्राप्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. श्रीमद भागवतात सांगितले आहे की चांडाळ ही शुद्ध भक्ताच्या सत्संगामुळे शुद्ध होतात. म्हणून भक्तिमय सेवा आणि शुद्ध भक्ताचे मार्गदर्शन इतके प्रभावी असते की त्यामुळे उच्च नीच वर्गातील मनुष्यात कोणताही भेदभाव राहत नाही. कोणीही याचा स्वीकार करू शकतो. शुद्ध भक्ताचा आश्रय घेणारा अत्यंत साधा मनुष्यही योग्य मार्गदर्शनाने शुद्ध भक्त होऊ शकतो. विविध प्राकृतिक गुणानुसार मनुष्यांचे सत्वगुणी म्हणजेच ब्राह्मण, रजोगुणी म्हणजे क्षत्रिय किंवा प्रशासक आणि रज आणि तमोगुणाचे मिश्रण असलेले वैश्य किंवा व्यापारी आणि तमोगुणी म्हणजे शूद्र असे वर्गीकरण केले आहे. यांच्यापेक्षाही हीन कुळातल्या लोकांना चांडाळ असे म्हणतात आणि त्यांचा पापी कुळामध्ये जन्म होतो. सामान्यतः उच्च कुळातील लोक हीन कुळातील लोकांचा संग स्वीकारित नाही, परंतु भगवत भक्ती इतकी सामर्थ्यशाली आहे की भगवंतांचा शुद्ध भक्त सर्व हीन कुलीन लोकांना जीवनातील परमोच्च सिद्धीची प्राप्ती करून देऊ शकतो. जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांचा आश्रय घेतो केवळ तेव्हाच हे शक्य होते. या श्लोकातील व्यपाश्रित्य या शब्दाद्वारे दर्शविल्याप्रमाणे मनुष्याने श्रीकृष्णांचा पूर्णपणे आश्रय घेतला पाहिजे, तरच तो महान ज्ञानी आणि महान योग्यांपेक्षाही श्रेष्ठ होऊ शकतो. हरे कृष्णा. तर आपण याच्यावरती श्री प्रभुपाद यांच्याद्वारे जे तात्पर्य आहे त्याच्यावर आधारित थोडीशी चर्चा करूया. तर आता या श्लोकामध्ये काही शब्द आले. एकतर पापयोनी, स्त्री, वैश्य, शूद्र. आणि या लोकांनी जर भगवंतांचा पूर्णपणे आश्रय घेतला तर त्यांना परम गती म्हणजे सर्वश्रेष्ठ गती प्राप्त होऊ शकते, असा त्याचा अर्थ आहे. तर याच्यामधलं पहिलं पाहूयात की पाप योनी म्हणजे काय. म्हणजे आता कसं असतं की समजा एखादी डिग्री प्राप्त करायची आहे, कुणाला जर समजा CA व्हायचंय तर त्याला एक क्वालिफिकेशन आहे ना की BCom किंवा कॉमर्स साइडनी एखादं ग्रॅज्युएशन होणं अपेक्षित आहे.
किंवा कुठलंही ग्रॅज्युएशन करायचं असेल तर किमान पात्रता काय आहे, तर 12वी पास होणं. तर ही योग्यता आपण भौतिक दृष्ट्या पाहू शकतो. परंतु आध्यात्मिक दृष्ट्या जर आपल्याला भगवंतांचं प्रेम किंवा भगवत भक्ती जर प्राप्त करायची असेल, तर तसं पाहायला गेलं तर भगवंतांनी कुठलीच पात्रता ठेवलेली नाहीये. केवळ प्रामाणिकपणा किंवा ती एक प्रामाणिक इच्छा असणं, एवढे एकच गोष्ट पुरेशी आहे. मग तुम्ही लहान असू देत, मोठे असू देत, वृद्ध असू देत, उच्च नीच कुठल्याही कुळातील असू देत, अगदी मनुष्य योनीतील नसलं, एखादा पशु योनीतील किंवा पक्षी योनीतील कुणीही असेल, तरी सुद्धा एक फक्त प्रामाणिक इच्छा असेल भगवंतांचं प्रेम किंवा भक्ती प्राप्त करण्याची, तर तेवढे एकच पात्रतेवरून भगवंत त्या जीवाला परमगती प्रदान करतात. मग बाकीची कुठलीच भौतिकदृष्ट्या महत्वपूर्ण असणारी पात्रता ते पाहत नाही. मग आता याच्यामध्ये पहिला आहे तर पाप योनी. तर आता 84 लक्ष योनी आहे. तर आपल्याला जो काही जन्म मिळतो तर तो आपल्या पूर्व कर्मानुसार असतो. तर आता याच्यामध्ये पाप योनी म्हणजे निम्न योनी असं आपण गृहीत धरूयात. कारण मनुष्य योनीमध्येच केवळ भगवंत म्हणजे आपल्या जीवनाचा काय उद्देश आहे याचं ज्ञान घेण्याचे ते एक जिज्ञासा किंवा कुतूहल असतं, जे अन्य योनींमध्ये नसतं. कारण अन्य योनींमध्ये केवळ अस्तित्व टिकवणं यासाठी आहार, निद्रा, भय, मैथून एवढंच त्यांचं कार्य त्यांना अपेक्षित राहतं. बाकी त्याच्या वर जाऊन ते इतर कुठलाच विचार करत नाही. म्हणून या सगळ्या ज्या योनी आहेत तर त्या निम्न योनी आहेत. तर निम्न योनीतील जर जीवानं भगवंतांना प्राप्त करण्याची प्रामाणिक इच्छा केली तर त्या जीवाला सुद्धा भगवंत श्रेष्ठ गती प्रदान करतात. आता याच्यामध्ये आपण भागवतांमधील उदाहरणं पाहूयात. आपल्याला सगळ्यांना माहिती की गजेंद्र ही एक हत्ती आहे की जो भक्त आहे, म्हणजे आधीच्या जन्मामध्ये तो राजा असतो, तर परंतु शाप मिळाल्यामुळे त्याला ती गजेंद्र योनी प्राप्त झालेली असते. आणि जेव्हा तो आपल्या कुटुंबासह वनविहार करत असतो तेव्हा तहान लागली म्हणून एका तळ्यामध्ये पाणी प्यायला जातो आणि तिथे मगरीनं त्याचा पाय पकडला असतो. आणि कितीही प्रयत्न केले, स्वतःचे प्रयत्न किंवा त्याच्या कुटुंबाचे प्रयत्न, तर कुणीच त्या मगरीच्या तावडीतून त्याला सोडवू शकत नाही. आणि हे जेव्हा पाहिलं तेव्हा आधीच्या जन्मी जी भक्ती असते ती या योनीमध्ये सुद्धा तितकीच म्हणजे चेतन किंवा तितकीच सक्रिय असते. त्यामुळं त्या योनीमध्ये सुद्धा त्या गजेंद्राने तिथं असणारं कमळाचं एक कमळाचं फूल अगदी तोडलं आणि अत्यंत श्रद्धा पूर्वक भगवंतांना ते अर्पण करून तो प्रार्थना करू लागला. आणि मग भगवंत तिथे येऊन त्या मगरीपासून म्हणजे मगरीला मारून त्या गजेंद्रची सुटका करतात. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की एक साधा हत्ती सुद्धा भगवंतांची प्राप्ती करू शकतो. आणि आपल्याला आता सध्या रामायणाचं वातावरण आहे, तर आपल्याला जटायूची पण कथा माहिती आहे की एक पक्षी, तसं पाहायला गेलं तर ही निम्न योनी आहे, परंतु केवळ श्रीरामांना सीतेचा शोध घेण्यामध्ये मदत करण्यासाठी म्हणून त्यांना माहिती असतं की आपली शक्ती या रावणापुढं म्हणजे काहीच नाहीये, आपण मरणार आहोत, आपला मृत्यू निश्चित आहे हे माहिती असून सुद्धा केवळ आपल्या या युद्धामध्ये थोडा जरी विलंब झाला रावणाला आणि त्या तेवढ्या काळामध्ये जर राम लक्ष्मण तिथे आले तर काय हरकत आहे.
असं करून त्या जटायूनं रावणाशी युद्ध पुकारलं आणि त्यामध्ये त्यांचे पूर्ण म्हणजे दोन्ही पंख कापले गेले आणि मरणासन्न अवस्थेमध्ये ते खाली जेव्हा पडले तेव्हा राम राम यांची वाट पाहतात ते आणि मग रामांना सांगतात की असं असं सीतेचं रावणाने अपहरण केलेलं आहे आणि ते करून ते त्यांचा प्राण त्यागतात आणि त्या जटायूला रामांनी स्वतःच्या वडिलांप्रमाणे स्वतः त्यांना अग्निसंस्कार केलेले आपण पाहतो. म्हणजे या निम्न योनीमध्ये सुद्धा जर समर्पणाची भावना असेल तर या योनींमध्ये सुद्धा भगवंतांची प्राप्ती होऊ शकते. आपल्याला श्री चैतन्य महाप्रभूंचं सुद्धा उदाहरण माहिती आहे की जेव्हा ते झारखंडच्या अरण्यामधून जात असतात तर तेव्हा अनेक म्हणजे त्यांच्याकडं पाहून किंवा त्यांच्या नामसंकीर्तनाने तिथले जे पशु पक्षी हरिण वाघ हे सगळे स्वतःच म्हणजे त्या योनीतलं जे काही कर्तव्य आहे ते विसरून ते हरिनामामध्ये गुंग होतात आणि अशा पशुयोनींना सुद्धा हरिनाम मिळतो. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की निम्न योनी किंवा पापयोनी जरी असेल तरी सुद्धा हरिनाम एका शुद्ध भक्ताद्वारे जर आपल्याला मिळालं तर नक्कीच ती एक श्रेष्ठ गती किंवा भगवंतांची प्राप्ती होऊ शकते. आता पापयोनी म्हणा किंवा आता पुढं स्त्री वैश्य हे सगळे काही सांगितलेले आहेत गोष्टी तर हे काय आहे तर आपण पाहतो की एखादा कोळसा असेल तर तो कोळसा अग्नीपासून जर दूर गेला तर तो काळाच होतो ना आणि तोच जर कोळसा अग्नीच्या सानिध्यात आला तर तो उजळून निघतो त्याचा निखारा बनतो. तर तसंच आपण सगळेच जीव हे भगवंतांपासून जेव्हा विमुख किंवा दूर जातो तेव्हा आपली सुद्धा अवस्था त्या कोळशासारखी किंवा अपवित्र गोष्टीसारखी होत असते. परंतु जेव्हा आपण भगवंतांच्या उन्मुख होतो किंवा भगवंतांच्या भक्तांच्या संघामध्ये येतो तेव्हा आपण सुद्धा उजळून निघतो आपलं जीवन सुद्धा उजळून निघतं असा यातून अर्थ आपण आपल्याला लक्षात येतो. तर आता पुढं जे सांगितलेलं आहे स्त्री वैश्य शूद्र तर या ज्या गोष्टी आहेत तर या तिघांच्या हे तीन गोष्टी सांगण्याचा काय काय उद्देश आहे तर स्त्री वैश्य किंवा शूद्र यांचं जर बळ पाहिजे शारीरिक बळ म्हणा किंवा आध्यात्मिक किंवा बौद्धिक बळ ह्या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर यांना ज्ञान योग किंवा अष्टांग योग याची प्राप्ती करणं अत्यंत कठीण गोष्ट आहे. त्यामुळे त्यांना तो अधिकार दिलेला नाहीये. आपण जरी कितीही म्हटलं की स्त्री ही पुरुषाबरोबर म्हणजे त्याचं समान अधिकार वगैरे ह्या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तरी एक नैसर्गिक क्षमता जर पाहिली तर आपली शारीरिक क्षमता ही किंवा मानसिक क्षमता म्हणजे आपण तितके कठोर हृदयाचे असे किंवा एकदम दृढ निश्चयी असं नाही बनू शकत तर ते आपलं कोमळ हृदय आहे. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की ह्या नैसर्गिक गोष्टी आहेत की जिथं कुणीच ते अमान्य नाही करू शकणार आणि त्यामुळं आपण खूप कठोर तपश्चर्या किंवा खूप अष्टांग योगातले खूप असे अवघड अवघड आसनं प्राणायाम ह्या गोष्टी करणं आपल्याला प्रत्येकाला तितकंसं शक्य होईलच असं नाही. त्यामुळे हा अधिकार आपल्याला दिलेला नाहीये किंवा वेद पठणाचा अधिकार हे वैश्य किंवा शूद्रांना नाही दिलेला कारण तिथे सत्वगुण लागतं किंवा ते जे संस्कृत मधून तो अर्थ कळण्यासाठी तेवढी बौद्धिक क्षमता तिथे लागते किंवा तेवढा तो स्तर लागतो. तर याचा अर्थ असा नाहीये की इथं कुठंतरी जातीभेद किंवा लिंगभेद केलेला आहे तर असं नाहीये तर स्वतःच्या क्षमतेनुसार भगवंतांनी हे या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि वैश्य शूद्र या जर गोष्टी म्हणलं तरी आपण पाहिलेलं आहे की हे वर्णाश्रम जे सांगितलेले आहेत ते
जन्मानुसार नाहीये, तर ते गुण आणि कर्मानुसार विभागणी झालेली आहे. जर माझी कॅपॅसिटी, माझी क्षमताच जर अभ्यासू वृत्ती नाहीये, तर मी कसं काय बरं वेदांचा पठणाचा अधिकार मागू शकते? तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की या कठीण गोष्टी या आपल्याला नाही करतायत, परंतु आपल्याला काय दिलंय तर सगळ्यात सोपा मार्ग भगवंतांनी सगळ्यांसाठी खुला केलाय, तो म्हणजे भक्ती मार्ग. त्यामुळे भक्ती मार्ग हा स्त्री वैश्य शूद्र एवढंच काय तर सगळे जीव त्यांच्यासाठी खुला आहे. तर आपण स्त्रियांच्या बाबतीमध्ये पाहू शकतो की असं नाहीये की स्त्रीला इनफॅक्ट वैदिक जर आपण संस्कृती पाहिली, वैदिक संस्कृती, आपण बऱ्याचदा आपण वुमन एम्पॉवरमेंट बद्दल बोलतो, तर असं म्हटलं जातं की नाही, परदेशातील स्त्रिया कशात समान अधिकार आहे आणि आपल्या भारतामध्ये मात्र पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि बरंच स्त्रीमुक्ती आंदोलन वगैरे अशा गोष्टी होतात. परंतु एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की वैदिक संस्कृती आहे ही खरंच सर्वश्रेष्ठ आहे आणि एक स्त्री म्हणून आपल्याला लहानपणी एका पित्याचं संरक्षण असणं अपेक्षित आहे, तरुणपणामध्ये पतीचं आणि नंतर पुत्रांचं संरक्षण अपेक्षित आहे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा म्हणजे हार्डली काही वर्षांपूर्वी, एक 40-50-60 वर्षांपूर्वीच अमेरिकेसारख्या देशामध्ये स्त्रीला मतदानाचा अधिकार आलाय, तोपर्यंत मतदानाचा अधिकार सुद्धा नव्हता. आणि त्याच काळामध्ये आपल्या इथे राणी लक्ष्मीबाई किंवा अहिल्याबाई होळकर या राणी या पदावरती त्या राज्य म्हणजे राणी म्हणून राज्य करत होत्या. त्यामुळं नक्कीच आपली संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे. आपण विनाकारण या गोष्टींचा स्त्री मुक्तीच्या नावाखाली आपण उगाच पाश्चात्य देशाचं अनुकरण करणं योग्य नाहीये. तर आपण पाहू शकतो की भागवतांमध्ये देवहूती या इतक्या म्हणजे एक स्त्री असून सुद्धा स्वतः कपिल मुनी म्हणून स्वतः भगवंतांनी त्यांच्या पोटी जन्म घेतलेला आहे आणि त्यांच्याकडून त्यांच्याकडून देवहूतींनी सांख्ययोग त्याचं ज्ञान कपिल मुनींकडून घेतलेलं आहे. नंतर शबरीची आपण गोष्ट पाहतो की त्या तर स्त्री आहेतच, पण भिल्ल समाजामधील स्त्री आहेत. तर त्या आपल्या उष्ट्या बोरांद्वारे श्रीरामांना प्रसन्न करतात आणि परमगती प्राप्त करतात. कुंती महाराणींचा आपण जर प्रार्थना किंवा म्हणजे कुंती महाराणींचं जर जीवनचरित्र पाहिलं आणि त्यांच्या जर प्रार्थना जर आपण त्याचं अध्ययन केलं तर लक्षात येतं की मोठे ऋषी योगी हे सुद्धा या कुंती महाराणींच्या प्रार्थना समजून घेण्यासाठी अध्ययन किंवा तशी म्हणजे तशी योग्यता प्राप्त करतात. तर एवढ्या त्या श्रेष्ठ म्हणजे त्या मोठमोठ्या ऋषींना सुद्धा आकृष्ट करणाऱ्या, आकर्षित करणाऱ्या अशा कुंती महाराणींच्या प्रार्थना आहेत. तीच गोष्ट द्रौपदीच्या बाबतीमध्ये. तर द्रौपदी या जेव्हा पाहतात की भर सभेमध्ये त्यांचा अपमान होत असतो, तेव्हा कोणीच त्यांना खर तर मदत करू शकत नाही, तर तेव्हा त्या पूर्णपणे समर्पित भावानी हे कृष्णा हे गोविंद म्हणून भगवंतांना त्यांच्या पुढे शरणागत होतात आणि स्वतः भगवंत पट म्हणजे वस्त्राच्या रूपामध्ये तिथे द्रौपदीची लाज राखतात. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की स्त्री ही सुद्धा भगवंतांची कशी प्राप्ती करू शकते. आणि सगळ्यात छान उदाहरण म्हणजे वृंदावन मधल्या गोपी. तर ब्रजगोपी आणि त्यातल्या सगळ्यात श्रेष्ठ अशा श्रीमती राधाराणी या स्वतः स्त्री म्हणून भगवंतांची सेवा करतात आणि सर्वोच्च भक्त म्हणून आपण गोपिका आणि राधाराणींना आपण जाणू शकतो. तर अशा पद्धतीने स्त्री देहामध्ये सुद्धा भगवंतांचं प्रेम किंवा भगवंतांची भक्ती प्राप्त करण्यासाठी कुठलाच अडथळा येत नाही. तिसरं उदाहरण आहे वैश्य.
तर वैश्य म्हणजे व्यापारी. आता आपण मगाशी पाहिलं की रजो आणि तमो गुणाचं त्याच्यामध्ये मिश्रण असतं वैश्य म्हणल्यानंतर. आता व्यापारी म्हणल्यानंतर सतत कुठला विचार असतो, तर मला या गोष्टींमधनं कसा लाभ होईल अशा पद्धतीने एक विचार असतो. तर महाभारताच्या शांती पर्वामध्ये महर्षी जाजली आणि वैश्य किंवा व्यापारी तुलाधार यांची गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की महर्षी जाजली हे जे आहेत ते खूप तपस्वी असतात. म्हणजे अगदी उन्हाळ्यामध्ये बाजूला निखारे ठेवून ते ध्यानस्थ बसतात, किंवा भर हिवाळ्यामध्ये नदीमध्ये ते उभं राहून तपश्चर्या करतात. आणि ती तपश्चर्या इतकी कठोर असते की काहीही झालं तरी ते विचलित होत नाही. तर असंच एकदा काय होतं की ते तपश्चर्येमध्ये मग्न असताना तिथे काही पक्षी येतात आणि त्यांच्या जटांमध्ये पक्षी घरट करतात आणि नंतर तिथे अंडी घालतात आणि मग त्या अंड्यांमधनं छोटी छोटी पिल्लं बाहेर येतात आणि मग काही दिवसांनी ती पिल्लं जेव्हा मोठी होतात तेव्हा ती उडून जातात. आणि जेव्हा जाजली यांना हे लक्षात येतं तेव्हा त्यांना थोडासा अहंकार होतो की अरे, एवढं सगळं झालं तरी सुद्धा माझी तपश्चर्या भंग नाही पावली. त्यामुळं त्यांना असं वाटतं की अरे, मी खूप कठोर तपश्चर्या करू शकतो. आणि त्याच वेळी आकाशवाणी होते आणि त्या आकाशवाणीमध्ये त्यांना ऐकू येतं की तुलाधार नामक जो वैश्य आहे तो तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून. आणि हे जेव्हा ते ऐकतात तेव्हा मग ते तुलाधार यांचा शोध घेत तिथे जातात. आणि मग त्यांच्यामधला संवाद जो आहे तो खूप छान आहे की ते जातात आणि त्या तुलाधारला म्हणतात की अरे, मी तर खूप कठोर तपश्चर्या करतो. आणि अशी अशी कथा सांगतात ते की तरी सुद्धा माझी तपस्या भंग पावत नाहीये, पावली नाही. तरी सुद्धा मला जाणून घ्यायचंय की तू कशा पद्धतीने भगवंतांची भक्ती करतोयस. कारण ते तर पाहत असतात की व्यापारी आहे हा, आणि काहीतरी वस्तूची देवाणघेवाण असा व्यवहार चालू असतो, पैसे घेणं, एखादी वस्तू देणं. तर तुलाधार नम्रपणे म्हणतात की मी काही कठोर तपश्चर्या करू शकत नाही, किंवा मी काही तसं बघायला गेलं तर मी काहीच फारसं काही करत नाही, परंतु भगवंतांच्या नामाचं स्मरण करत मी इथे जेवढे कोणी गरजू लोक येत आहेत किंवा पशु पक्षी जे कोणी येतात तर त्यांना मी माझ्या परीने त्यांची सेवा करण्याचा किंवा त्यांना अन्न धान्य पाणी या गोष्टी देण्याचा मी प्रयत्न करत असतो. आणि अशा पद्धतीने भगवंतांचं स्मरण करत मी ही सेवा करत असतो. तर हे जेव्हा ते ऐकतात तेव्हा त्यांना लक्षात येतं की अरे, खरंच हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण शेवटी भगवंतांची सेवा करण्याने कदाचित थोडासा अहंकार आपल्याला येऊ शकतो, परंतु भगवंतांच्या भक्तांची जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा त्या अहंकाराची जागा नम्रतेने घेतली जाते. त्यामुळं हा तसं बघायला गेलं तर एक सुरक्षित असा मार्ग आहे. आणि इथे तुलाधार तेच करत होते की भगवंतांचे अस्तित्व ते सगळ्या जीवांमध्ये पाहत होते आणि त्या भावनेने ते त्यांची सेवा करत होते. तर हे झालं वैश्य किंवा व्यापारी यांच्याबद्दल. आणि पुढचं उदाहरण आहे तर ते शूद्र. तर शूद्राच्या बाबतीमध्ये आपण पाहू शकतो की इथे तमोगुणाचा जास्त प्रकटतात असते. तर शूद्रांची आपण काय काय उदाहरणं पाहू शकतो तर विदुर, संजय आणि निषाद राजगुह हे सगळे शूद्र, म्हणजे त्यांचा जन्म हा शूद्र योनीतला आहे. तर विदुरांच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर स्वतः ते महाजन यमराज यांचं ते अवतार आहेत. तर यमराजांना जेव्हा शाप मिळालेला असतो तेव्हा ते दासीपुत्र म्हणून विदुर
यांचा जन्म होतो. आणि हे विदूर भगवंतांचे इतके महान भक्त आहेत की स्वतः श्रीकृष्णांनी त्यांच्या प्रेमापोटी दुर्योधनाच्या राजप्रसादातील पंचपक्वान्नांचा त्याग केला आणि विदुराच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीनं जे प्रेमाने केळाची सालं त्यांना अर्पण केली ती आनंदाने ते स्वीकारतात. अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की भगवंत हे या गोष्टींना प्राधान्य देत नाहीत की तो मनुष्य क्षुद्र आहे की उच्च कुळातील आहे. आणि हेच विदूर जेव्हा महाभारताचं युद्ध समाप्त होतं म्हणजे ते प्रत्येक वेळोवेळी सल्ला देतात किंवा पांडवांना कसं सुरक्षित ठेवता येईल हे पाहतात. आणि जेव्हा युद्ध समाप्त होतं आणि तेव्हा ते धृतराष्ट्राला उपदेश करतात आणि त्यांच्या त्या उपदेशाचा गांभीर्यानं स्वीकार करून धृतराष्ट्र हे जंगलामध्ये मोक्ष प्राप्तीसाठी जातात. तर अशा पद्धतीने विदूर हे आपण एक खूप महान व्यक्तिमत्व आपण पाहू शकतो. नंतर संजय हे सुद्धा शूद्र कुळातील जरी असले तरी त्यांना ती दिव्य दृष्टी दिलेली असते की जेणेकरून ह्या जे युद्ध चाललेलं आहे महाभारतातलं तर कुरुक्षेत्रातलं हे युद्ध त्यांना अगदी प्रत्यक्षपणे ते पाहू शकत होते आणि जसंच्या तसं वर्णन ते धृतराष्ट्राला करून दाखवत होते. त्याच्यानंतर जेव्हा राम हे वनवासामध्ये त्यांना शरयू नदी पार करतात तेव्हा वनवासामध्ये प्रथम कोण भेटतात तर निषाद राजगुह आणि ते त्यांना विनंती करतात की माझ्या इथे तुम्ही म्हणजे माझ्या महलामध्ये तुम्ही राहा. आणि ते खूप चांगले मित्र म्हणून त्यांची सेवा करतात प्रत्यक्ष श्रीरामांची. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की शूद्र योनीतली जरी असली तरी सुद्धा यांना भगवंतांनी भगवंतांची विशेष कृपा मिळायचं आपण पाहू शकतो. तसंच जे कर्नाटकमध्ये कनकदास हे जे आहेत तर ते सुद्धा ते शूद्र योनीतील असल्यामुळं त्यांना त्या मंदिरामध्ये उडुपी कृष्णाच्या मंदिरामध्ये प्रवेश नसतो. तर त्यामुळे ते काय हे त्यांच्याकडे पाहायचे आणि त्यामुळं जे दर्शनासाठी लोक यायचे त्यांना भगवंतांची पाठ दिसायची. तर अशा पद्धतीने भगवंत फक्त आपला प्रेम भाव किंवा भक्तिभाव याला प्रतिसाद देतात ना की आपण क्षुद्र आहोत उच्च कुळातील आहोत स्त्री आहोत पुरुष आहोत मनुष्य आहोत की एखादा पशु किंवा पक्षी आहोत. तेच आपण शूद्रासाठी आपण श्री चैतन्य महाप्रभूंचं सुद्धा उदाहरण पाहू शकतो की स्वतः श्री चैतन्य महाप्रभूंनी जे हरिदास ठाकूर आहेत नामाचार्य श्री हरिदास ठाकूर तर ते जन्मानं एका मुस्लिम घराण्यातले असतात परंतु म्हणजे 1,00,000 वेळा नाम जप करत असल्यामुळं स्वतः श्री चैतन्य महाप्रभू त्यांना नामाचार्य म्हणून संबोधतात. आणि श्रील हरिदास ठाकूर यांच्या अंतिम समयी ते त्यांच्या इथे उपस्थित असतात आणि त्यांच्या मांडीवरती किंवा डोकं ठेवून श्रील हरिदास ठाकूर हे हे जग सोडून निघून जातात आणि मग त्यांच्या त्या मृतदेहाला जगन्नाथपुरीच्या समुद्रामध्ये स्नान घालून तिथे ते स्वतः श्री चैतन्य महाप्रभू तिथे त्या समुद्रामध्ये त्यांना स्नान घालतात. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की भगवंत हे किती दयाळू आहेत. तर त्यांना फक्त एकच की मला तुमची तुमच्या भक्तांची प्रामाणिकपणे सेवा करायची आहे आणि हा भक्ती मार्ग म्हणजे नामस्मरण
करत किंवा श्रवण कथा या गोष्टी करत भगवंतांची आणि भक्तांची सेवा करायची आहे, ही एवढी एकच प्रामाणिक इच्छा असेल तर भगवंत तितक्याच आतुरतेने आपल्याला प्रतिसाद देतात. की ही गोष्ट ही कुठल्याच योग्याला किंवा मोठमोठ्या आचार्यांना शक्य होत नाही. आणि म्हणूनच जेव्हा उद्धवजी हे खर तर योगी हे गोपींना योग शिकवण्यासाठी जेव्हा येतात, कारण भगवंत वृंदावनात मथुरेला जेव्हा येतात तेव्हा त्या विरहामध्ये सगळे ब्रजवासी असतात, म्हणून त्यांची सांत्वना करण्यासाठी स्वतः उद्धवजी येतात, की जे रात्रंदिवस श्रीकृष्णांच्या सानिध्यात असतात. तर त्यांना असं वाटतं की मी खूप छान सांत्वना करू शकेन, म्हणून ते योग पद्धती शिकवण्यासाठी म्हणून गोपींकडे येतात. आणि गोपी सुद्धा ते करण्याचा प्रयत्न करतात आणि उद्धवजींना म्हणतात की ऍक्च्युली आपण योग कशासाठी करतो, की भगवंतांना स्मरण करण्यासाठी योग करतो, परंतु या गोपी ह्या भगवंतांना विसरण्यासाठी योग शिकण्याचा प्रयत्न करत होत्या. आणि त्या म्हणतात की तरी सुद्धा आम्ही एका क्षणासाठी सुद्धा भगवंतांना आमच्या हृदयातून बाहेर काढू शकत नाही. आणि हा जो भक्तिभाव उद्धवजी पाहतात तेव्हा ते सुद्धा या गोपींच्या पुढे नतमस्तक होतात आणि अशी तपश्चर्या करतात की जेणेकरून मला या वृंदावनाच्या एका आडवाटेमध्ये कुठंतरी एक गुल्म किंवा एका झुडपाचं बेलीचं असं स्थान मिळू देत, की जेणेकरून या गोपींची चरण धूळ मी सतत घेऊ शकेन. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की भक्तियोग हा सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि जो सगळ्यांसाठी पूर्णपणे उपलब्ध आहे. त्यामुळं त्याला कुठलीच पात्रता म्हणजे भौतिक पात्रतेची कुठलीच गरज नाहीये. केवळ भगवंतांप्रती प्रेम आणि भक्तिभावना एवढी एकच गोष्ट, ही एकमेव पात्रता आपल्याला असणं आणि तशी प्रामाणिक इच्छा पण करणं, एवढं एकच गोष्ट अपेक्षित आहे. आणि मग भगवंत जसा आपला भाव असेल तेवढ्या प्रमाणामध्ये भगवंत सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने प्रकट होतात किंवा त्याच पद्धतीचा प्रतिसाद देतात. तर अशा पद्धतीने आपण या श्लोकाचं विवरण पाहण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये जर कुणाला काही शंका असतील किंवा कुणाला काही ऍड करायचं असेल, काही सांगायचं असेल तर नक्की सांगा. हरे कृष्ण. थँक्यू सो मच. म्हणजे खरं हा श्लोक ना मला असं वाटतं की इट इज परफेक्ट फॉर यू बिंग आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर. पूर्ण ते वर्णाश्रम, इट वॉज रिअली अ नाईस क्लास. थँक्यू सो मच. म्हणजे इव्हन मला ते स्त्रियांची जी नॅचरल पोझिशन जी आहे ना, ती ऍक्च्युली सांगणं, आपल्याला पण समजून घेणं आणि नंतर ते त्या पुढच्या पिढींना पण, आपल्या मुलींना, आपल्या भाची लाईक जे कोणी आपल्या कॉन्टॅक्ट मधले जे तरुण वर्ग मुली आहेत, युवती आहेत, त्यांना सुद्धा हे मेसेजेस पास ऑन नीटरित्या करणं खूप खूप महत्वाचं आहे. ना, नाहीतर आता ना चुकीच्या भ्रमामध्ये लोक राहतात. त्यांना एक्झॅक्टली वुमन एम्पॉवरमेंट किंवा स्त्री मुक्ती किंवा ना ह्याचा खरा अर्थ त्यांना समजत नाही. आणि उलट जो अर्थ ते घेतात ना की आपण पण पुरुषांच्या त्यांनी उलट बरोबर पाहिजे, त्यांनी उलट समाजाचं अधिक नुकसान होतं. नक्कीच है ना. सो थँक्यू सो मच. हा खूप महत्वाचा पॉइंट आज तुम्ही घेतला. मी सेटिंग चेंज करते. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. You have done it. काही प्रश्न असतील तर नक्की, कोणाच्या काही कमेंट असतील तर तरी सुद्धा सांगा प्लीज. हरे कृष्णा. धन्यवाद माताजी. माताजी खूप छान पद्धतीने सांगितलं तुम्ही समजून, आणि विशेषतः उदाहरणं खूप आवडली आणि एकदम चपखल बसत होती. आणि एक छान दृष्टिकोन मिळाला की प्रामाणिकपणे आणि तीव्र इच्छा असली आपली तर आपण भगवंताची कृपा प्राप्त करू शकतो आशीर्वादाने. तर हा खूप छान वाटलं तुमच्याकडून हा श्लोक ऐकायला. थँक्यू सो मच माताजी.
थँक्यू. त्याच्यामध्ये हरे कृष्ण स्वतःहून सगळ्यांची माताजी. कृपा. हरे हरे कृष्ण कृष्ण माताजी. हा दंडवत प्रश्न आहे. प्रणाम माताजी. प्रश्न होता. प्रश्न नाहीये, पण मला पण आहे ना, तुम्ही आता जे सांगितलं ना उदाहरण, की भक्ती करण्यासाठी आपले भाव चांगले हवे आहेत. आपल्याला दुसरी कशाची पात्रता नसली तरी चालेल, पण आपले भाव आणि आपले विचार चांगले असावेत. हा दृष्टिकोन मला खरंच खूप खूप आवडला. खूप छान. थँक्यू माताजी, प्रयत्न केला. हरी बोल माताजी. हरी बोल. हरी धन्यवाद. बोल. हरी बोल. मला राधा राणीचं उदाहरण जरा